जी तिसगावला जी घटना घडलेली तुमच्यावर जे 5-6 लोकांनी हल्ला केला, नेमकं काय कारण हल्ला करण्यात? कारण व्हिडिओ व्हायरल झालेला आहे सध्याला. आणि तुम्हाला कोणी मारहाण केली त्यावेळेस? सर माझं नाव दीक्षा आहे. मी एक दलित समाजाची मुलगी आहे. मी तिसगावला माझं स्वतःचं घर आहे. मी गोलवाडीला ही घटना जी घडली ती गोलवाडीला घडलेली आहे 16 नोव्हेंबरला. तर म्हणजे मी तिथं 15 सप्टेंबरला घर घेतलेलं आहे. तर घर वगैरे घेतलं ते माझ्या मैत्रिणीचं विक्रीला असल्यामुळे मी ते घर घेतलं. त्या जमिनीचा घराचा काय वाद आहे आपल्याला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही. तर ते घर पाहण्यासाठी आपण तिथं गेलो असता. मी आधी 2 लाख रुपये त्यांना दिलेले आहे. ते उर्वरित जे काही आहे ते टप्प्याटप्प्याने द्यायचे ठरलेलं होतं मैत्रीण असल्यामुळं. तर मी त्यांना तिथं पैसे देण्यासाठी त्या दिवशी गेले होते. तर तिथल्या लोकांनी डायरेक्ट म्हणते हे मारमांग आहे, हे मटण खाणारे लोक आहे, यांची अवकात नाही म्हणे आपल्या इथं राहायची, यांना घर का बरं विकलं. तर असं त्यांनी सगळ्यांनी शिवीगाळ करून अगोदर पूर्ण त्यांचे महिला वगैरे जमा केल्या. मल्लाव समाजाचे लोक इथे राजपूत मध्ये मोडता. त्या लोकांनी सगळ्यांनी मिळून पूर्ण गल्ली समोर मला पूर्ण कपडे फाटेपर्यंत मारहाण झालेली आहे. तर नेमके जे मारणारे लोक होते तुम्हाला जातीय शिवीगाळ केल्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेले? मी पोलीस स्टेशनला गेले. तर 16 तारखेला ही घटना झाली. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. त्यांनी म्हणजे घाटी रिपोर्ट आणायला वगैरे लेटर दिलं. आणि नंतर मग FIR घ्यायला सांगितली मी त्यांना की बाबा मला असं असं झालं माझ्यासोबत. मला म्हणजे विनयभंगत सुद्धा झाला, कपडे फाडले, पूर्ण समाजात बेइज्जती केली. तर हा प्रकार फक्त घडला कसा की मी दलित समाजाची मुलगी असल्यामुळं. त्यांचं म्हणणं या लोकांचा अधिकार नाही इथं यायचा. त्यांनी शिवीगाळ केली. वापस त्याच्यात उल्लेख आहे माझ्याकडे व्हिडिओ वगैरे सगळे मारहाण झालेली पण व्हिडिओ आहेत. त्यात ते बोलताय की आमच्या जर समाजाच्या बाया झाल्या तर तू इथून वापस पण नाही जाणार. मी जे एरियामध्ये तुम्ही प्लॉट घेतला कोणत्या गावामध्ये प्लॉट? गोलवाडी गावात मी घेतलेला आहे. तर मी ज्या माणसाकडून प्लॉट घेतला देवीलाल मुंगसे म्हणून, हा त्यांच्या नावावर घर आहे. तर त्यांचा काही विरोध नाही, त्यांच्या पत्नीचा, त्यांच्या मुलाबाळाचा त्यांचा काहीच विरोध नाहीये. पेपर त्यांच्या नावाने क्लिअर होते म्हणूनच मी तो प्लॉट घेतला. पण त्यांच्या भावानी, त्यांच्या भावाच्या बायकोनी, मुलीनी, त्यांच्या जावयानी आणि त्यांच्या बहिणी वगैरे होत्या. त्यांनी म्हणजे तिथल्या इतर बाया कोण होत्या त्यांचे नाव तर नाही. तर मोहन मुंगसे, निलेश घरडे, उषा मोहन मुंगसे आणि डिंपल निलेश घरडे अशी 4 जण आहे. 4 आरोपींचे नाव मला माहितीये. इतर का मारलं तुम्हाला? त्यांचं म्हणणं आहे तू आलीच कस काय इथं. आता सर मी पैसे दिलेले तर मला तर तिथं जाणं भागच आहे. मी त्यांना त्या व्हिडिओत एवढं पण म्हणते बाबा मी पैसे दिलेले त्या बाईला घराचे, मी का नाही येणार म्हटलं. इथं लोकशाही आहे, लोकशाही आपल्याला कुठं पण आपण कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो. कुठं जायला यायला कुठं बंधन आहे का कोणाचं? हुकुमशाही थोडी ना चालू आहे. तर मग मी त्यांना बोलले की मी येऊ शकते म्हटलं. इथं मी पैसे दिलेले, माझे पैसे परत द्या, मी परत येणार नाही म्हटलं. इथं माझ्या नावावर पेपर वगैरे सगळं क्लिअर असताना सुद्धा इसार पावती वगैरे आहे माझ्याकडे सगळं. काय गट नंबर मध्ये किती प्लॉट घेतले ते म्हणजे घर बांधलेलं आहे सर. ते प्लॉट गट नंबर वगैरे सांगता नाही येणार. माझ्याकडे पेपर आहे लीगल सगळे. मी पोलीस स्टेशनला सादर केलेले. तर पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर त्या दिवशी सुद्धा त्यांनी आमची एवढी मारहाण झालेली असून पण FIR वगैरे घेतलेली नाही. सगळे पुरावे दाखवल्याच्या नंतर त्या लोकांनी माझे 1.5 लाख रुपये मंगळसूत्र आणि सोन्याची चेन सुद्धा हिसकवलेली आहे. त्यानंतर मग पोलीस प्रशासन काही मदत करत नव्हतं. त्या लोकांनी पोलिसांना पूर्ण मॅनेज केलेलं होतं. कारण की तो माणसाचं असं म्हणणं आहे की मी फायर ब्रिगेडचा रिटायर अधिकारी आहे, मी 2 ते 3 हजार बॉड्या आतापर्यंत काढल्या, तुला कुठं पण फुकून टाकन म्हणे. मोहन मुंगसे रिटायर अधिकारी आहे. तर मग यांनी लायसन काढलेले आहे का? मी स्वतः एक आता वेल एज्युकेटेड मुलगी आहे. माझं सध्या तर MPED वगैरे चालू आहे. मी फिजिकल एज्युकेशनचं शिक्षण घेते. माझ्याकडे स्टेट नॅशनलचे मी स्वतः महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते. मी उशो या खेळामध्ये खेळते आणि महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते. तर जर माझ्यासारख्या खेळाडू मुलीवर जर अत्याचार होत असेल तर हे लोक दलित समाजावर तिथल्या राहणाऱ्या किती अत्याचार करत असेल. आणि तिथं ज्या जागेवर हे सगळं घडलं तिथं माझा दलित समाज राहिला म्हणजे मोजके थोडेसे घर आहेत, 10-20 घरं असतील. त्या एरिया हा पूर्ण या लोकांचा आहे. हे लोक असंच या अगोदर पण तिथल्या लोकांनी त्यांच्यावर अट्रॉसिटी वगैरे दाखल केली होती 14-15 जणांवर. तरी पण त्या लोकांनी त्यांच्यावर दबाव टाकून ती मागं घ्यायला सांगितली. आणि जो निलेश घरडे त्याच्यावर पण मुलींना छेडछाडच्या वगैरे खूप सगळ्या ANC. त्या दिवशी त्यांनी माझे कपडे फाडून माझ्यावर खूप अत्याचार केला. पोलीस प्रशासनाने सुद्धा मला मदत केलेली नाहीये. मी CP ऑफिसला, उपायुक्ताला ज्यावेळेस लेटर दिले, त्यांच्या OC घेतल्या, त्यानंतर यांनी माझी 26 नोव्हेंबरला तक्रार घेतलेली आहे. तर मग पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत नाही. दलित समाज फक्त ज्यावेळेस दलितांवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस आमच्या लोकांपर्यंत या गोष्टी जात नाही. आज मी तुमच्या माध्यमातून
आमच्या दलित समाजाला, मी जय भीम कास्टची मुलगी आहे, माझ्या समाजाला एवढंच हे करते की तुमच्या वहिनीला तुम्ही न्याय मिळवून द्या. कालही त्या लोकांनी वारंवार मला कोर्टात हजर होऊ नये जबाबासाठी, अॅट्रॉसिटीची गुन्हा तू टाकलेला आहे ते वापस घे म्हणून माझ्यावर खूप दबाव टाकलेला आहे. तरी पण मी एकटी लढतीये. आणि राहिला विषय माझ्या स्वतः सोबत जे झालं ते मी सहनही केलं असतं, पण माझ्या गाडीवर तुम्ही बघू शकता, गाडीवर फोटो आहे बाबासाहेबांचा, साईन आहे आणि झेंडा आहे. त्यावर त्या मुलीने त्याच्यामध्ये दलित संघटनेने तुम्हाला मदत केली नाही? तुम्ही त्यांच्यासोबत संपर्क साधला का? दलित संघटना, मी चळवळीचे लोक, चळवळींच्या लोकांना, निकालजे सर त्यांना पण कॉल केले होते, आनंद लोखंडे यांना पण कॉल केले होते. त्यांनी मला म्हणजे सहकार्य केलं, कसं काय करायचं ते सांगितलं. पण मला असं वाटतंय की आज जर मी कोर्टातून घरी जाताना देखील ते लोकांनी मला चालू गाडीवर जाताना तिसगाव एरिया, तुम्ही ज्यावेळेस कोर्टातून घरी जात होते, माझ्या गाडीला लात मारून माझा ऍक्सिडेंट झालं, तुम्ही बघू शकता पूर्ण मारहाण झालेली. जर समोरून गाड्या येत नसत्या तर काल ते डायरेक्ट त्यांच्याकडे शस्त्र वगैरे होते. साहेबांना तुम्ही भेटणार आहे का? पोलीस आयुक्त सरांना मी भेटू शकते, कारण की मला अॅट्रॉसिटीचा म्हणजे खूप गंभीर आरोप आहेत. 13 कलम लावलेले आहेत त्या लोकांवर, तरी त्यांना अटक झालेली नाहीये. आणि एक बाई अटक होती, तिला जामीन दिली त्यांनी, त्यानंतर सगळ्यांना अटकपूर्व जामीन ते देण्यात येत आहे. आणि माझ्या जीवाला धोका आहे. त्यांनी माझ्या गाडीवर जे फोटो होता बाबासाहेबांचा त्याच्यावर स्क्रॅच वगैरे मारले, आणि ते मारल्याच्या नंतर मी तर शांत बसू शकत नाही सर, कारण की माझा अपमान मी सहन करू शकते. ते पैसे नाही दिले तरी चालतील, मला न्याय मिळाला नाही तरी चालेल, पण माझ्या बापाचा जो अपमान त्यांनी केलेला आहे त्याच्यावर तर मला न्याय मिळालाच पाहिजे. आपलं नाव? माझं नाव दीक्षा सोमीनाथ रोडगे.